प्रोफेसर भूषण पटवर्धन यांनी विद्यापीठाच्या अनुदान आयोगाचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभारही त्यांनी सांभाळला आहे. अभिमानास्पद बाब अशी की कोरोना काळात आयुष्य रिसर्च अँड डेव्हलपमेंट टास्कचे ते अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय परीक्षा मंडळ, संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संघटनांचे ते सदस्य आहेत. आपण शांती मंत्रापासून ते आरोग्य मंत्रापर्यंत असलेली विश्वबंधुत्वाची महती सांगणारी प्रार्थनेने सुरुवात करतो. आणि मी सरांना सांगत होतो की पुण्यामध्ये ज्या वेळेला कोणी मला विचारतं की एस्पेशली परदेशी माणसं ज्या वेळेला इथं येऊन परत त्यांना शिकायचं असतं, बरेच येतात माझ्या स्वतःचीच दुबईहून इकडं येण्यासाठी. मी फर्ग्युसनचा विद्यार्थी आहे. तर फर्ग्युसनला म्हटलं तुम्ही अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आणि पुण्यामध्ये जर तुम्हाला जायचं तर तुम्हाला तशा वातावरणात जाणं आवश्यक आहे. आपल्या मुलीला जर तुम्ही अशा मुक्त वातावरणात आत्ताच्या जर दिलं तर म्हटलं ते बरोबर नाही राहणार. तुम्ही MITमध्येच ॲडमिशन घ्यायला पाहिजे. ही जी संस्कृती आहे त्याला कल्चर म्हणा तुम्ही, पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये मी आत्ता त्यांना सांगितलं की माझे सिनियर ज्येष्ठ स्नेही आहेत डेव्हिड फ्रॉले म्हणून, ज्यांना भारत सरकारने पद्म अवॉर्डनी सन्मानित केले. ते आहेत अमेरिकन, व्हाईट अमेरिकन आहेत. त्यांनी एका लेखात एक वाक्य लिहिलं होतं. ते असं म्हणले की मी सगळं जगभर फिरलो, जसं मॅकॉलेसुद्धा फिरला होता आणि मला कराड सरांनी त्याचं वाचून दाखवलं. तो म्हटलं भारत एक देश असा फक्त मला दिसला की ज्या ठिकाणी त्यांनी शब्द वापरला इलिट एज्युकेटेड क्लास. या देशामधला इलिट एज्युकेटेड क्लास टेक्स प्राईड इन ह्युमिलिएटिंग देअर ओन कल्चर. आणि किती खरं आहे हे, आपण रोज हे अनुभव घेत असतो. एकात्मिक आरोग्य जेव्हा आपण म्हणतो, आता माझ्या विषयाकडे येताना मी सांगतो की आरोग्याचा विचार आपण जेव्हा करतो ना तेव्हा खूप मर्यादित स्वरूपात करतो. आपण आरोग्य म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला हेल्थ म्हणतो, पण खरंच आपण आरोग्याचा विचार करतो का हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे. आणि याच्यासाठी आम्ही अभ्यास केला होता. तुम्ही जागतिक आरोग्य संघटना बघा किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थ, अमेरिकेतली सगळ्यात मोठी संशोधन कॉंग्लोमरेट म्हणतो आपण त्याला, तशी बघा NIH, किंवा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर बघा, किंवा ग्रामपंचायतीमधलं आरोग्य विभाग बघा. आणि सगळ्यात सोपा मार्ग असतो तिथं काय चालतो याचा शोध घ्यायचा, तो म्हणजे त्यांचं बजेट. त्यांचं बजेटचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की ते नाव जरी हेल्थ असेल तरी प्रत्यक्षात सगळं जे होतं आहे ते मेडिसिन आहे. म्हणजे आपण आरोग्य आणि वैद्यक हे दोन्ही शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरायला लागलो. आणि आपल्या डोक्यावरती वर्षानुवर्ष असं बिंबवलं गेलं की आरोग्य मिळवण्यासाठी डॉक्टर्स मदतीला पाहिजेत आणि आरोग्य हे औषधांनी मिळतं, असं आपल्या डोक्यावरती बिंबवलं गेलं की जे आपल्या मूळ संस्कृतीच्या एकदम विरुद्ध आहे. आपण तो मंत्र ऐकलात आत्ता, आयुर्वेदामधला फार महत्त्वाचा श्लोक आहे आणि तो आपल्या प्रार्थनेचा एक भाग आहे. आरोग्य हे टिकवण्यासाठी आपल्या स्वतःचा सहभाग लागतो. तुम्हाला जर रोग झाला तर बरा करायला डॉक्टर असतो, औषधं असतात, पण आरोग्य जाऊ नये याच्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करायला लागतात. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवतो पहिल्या दिवशी, ज्याला आम्ही डिटर्मिनंट ऑफ हेल्थ म्हणतो. आरोग्य कशावरती अवलंबून असतं, असे 4 घटक आहेत फक्त. आणि त्याचं नेहमी उदाहरण देतो ते मला इथं देता येणार नाही, कारण इथं 12 खांब आहेत, 12 राशींना प्रतिनिधित्व करणारे. पण आम्ही त्यांना सांगतो की हे 4 खांब असतात एखाद्या बिल्डिंगचे. ते 4 खांब आरोग्याचे जे आहेत ते म्हणजे अनुवंशिकता हा पहिला, की जो आपल्या हातात तेवढा नसतो, आपण त्याला थोपवू शकतो काही प्रमाणात, प्रिव्हेंशन म्हणतो आपण तसं. दुसरा खांब आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंट, की जे थोडंफार आपल्या हातात असतं, पण आता पुण्यातनं जाताना तुम्ही पुण्यातल्या हवेतलं प्रदूषण काही थांबवू शकत नाही, पण ते कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. हा दुसरा खांब आहे.
तिसरा खांब आहे हे आहार, आणि चौथा खांब आहे ते तुमची जीवन पद्धती. याला 4 डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ म्हणतात. आहार आणि जीवन पद्धती तर हे आपल्या पूर्ण हातामध्ये असलेली गोष्ट आहे. या 4 पैकी एखादा खांब जरी वीक झाला तरी आरोग्याचा डोलारा वीक होतो, आणि मग तो सांभाळण्यासाठी 5वा खांब लागतो. त्याला आम्ही इनडायरेक्ट डिटर्मिनंट ऑफ हेल्थ म्हणतो, तो म्हणजे मेडिकल केअर. पण आपल्याकडे हा खांबच महत्त्वाचा खांब म्हणून झालेला आहे, आणि बाकी खांब आपण लक्षच देत नाही आहोत त्याच्याकडे. आरोग्याचा विचार, आरोग्य हा शब्दसुद्धा तुम्ही जर बघितला तर ॲक्च्युली आरोग्य शब्दाची व्याख्या आणि त्याची उत्पत्ती बघितली तर आपल्या संकल्पनेशी तो साधर्म्य साधणारा शब्द नाही आहे. आरोग्य हा रोगाशी कनेक्ट केलेला शब्द आहे पुन्हा, आणि म्हणूनच WHO जागतिक आरोग्य संघटनेने जी आरोग्याची व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात की फक्त रोग नाही म्हणून आरोग्य का, तर नाही. फक्त डिसॅबिलिटी नाही आहे म्हणजे आरोग्य का, नाही. रोगाचा अभाव म्हणजे आरोग्य नाही. तर शारीरिक, मानसिक, सामाजिक या पातळीवरती संपूर्ण वेलबिईंग हा शब्द त्यांनी वापरलेला आहे तिथे. ही डेफिनेशन आम्ही चॅलेंज केलेली आहे फॉर्मली सुद्धा. मी काही वर्ष WHOचा सल्लागार म्हणून सुद्धा होतो, आणि आम्ही आमच्या ॲनालिसिसमध्ये असा आरोप केलेला आहे WHOवरती, त्यांच्या डेफिनेशनवरती, WHOवरती, म्हणजे की आज जे आम्ही त्याला म्हणतो मेडिकलाइज सोसायटी, आज आपण मेडिकलाइज सोसायटीमध्ये आहोत. आज 60 वर्षावरचा कोणी माणूस तुम्ही जर बघितला ऑन ॲन ॲव्हरेज तर 3 ते 4 औषधं घेताना आपल्याला दिसेल. अमेरिकेमध्ये तर हे प्रमाण आणखीन जास्ती आहे, प्रगत देशांमध्ये हे प्रमाण जास्ती आहे अजूनही. त्याला मेडिकलाइज सोसायटी म्हणतो आपण. आणि या मेडिकलाइज सोसायटीचं मुख्य कारण असं आहे की आपली आरोग्याची व्याख्या आपण रोगाशी कनेक्ट केलेली आहे आज. मात्र याला उत्तम शब्द आपल्याकडे आहे, तो आपण विसरलो आहे. त्याचा हा शब्द आहे स्वास्थ्य. स्वयंमध्ये स्थिर राहणार स्वास्थ्य, ही जी संकल्पना. आणि आपलं आरोग्य हे फक्त 3 स्तरापुरतं मर्यादित राहत नाही, आपण ते 4थ्या स्तरापर्यंत नेतो. आणि तो 4था स्तर म्हणजे MITचा एक खूप मोठा चांगला स्तंभ आहे, तो म्हणजे स्पिरिच्युअल हेल्थ. फक्त फिजिकल, मेंटल आणि सोशल या 3 स्टेजवरती तुम्ही स्वस्थ राहून चालत नाही, तर तुम्हाला स्पिरिच्युअल लेवलवरती सुद्धा स्वस्थ राहण्याची गरज असते. म्हणून आज बऱ्याचशा कन्सेन्सेस ज्याला म्हणू आपण, तसा कन्सेन्सेस आज इव्हन WHO सुद्धा आहे की स्पिरिच्युअल डायमेन्शन ही हेल्थच्या डेफिनेशन ॲड करण्याच्या दृष्टिकोनातनं बरीचशी तयारी याच्याबद्दलची झालेली आहे. सध्या नवीन ज्या गोष्टी चालू आहेत त्याचा थोडक्यात तुम्हाला मी आढावा देतो, आणि आज आपण आपल्या देशाचं किंवा जागतिक स्तरावरती आरोग्याची दिशा कुठं चालू आहे याची थोडीशी माहिती देतो. आज जगामध्ये एवढ्या मोठमोठ्या तंत्रज्ञानामुळे प्रगती झालेली आहे. आज आपण वेगवेगळे अवयव बदलू शकतो, आणि फक्त आपण आता सांधे किंवा किडनी किंवा अशा अवयवरोपणापुरते मर्यादित राहिलेलो नाही आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, आणि हे कराड सरांना हे चटकन समजेल की हे कुठल्या दिशेने चाललं आहे. तर आता संपूर्ण बॉडी ट्रान्सप्लांट या स्टेजपर्यंत येऊन पोचलेलं आहे, आणि त्याच्यावरती प्रयोग चालू आहेत. दुसऱ्या कोणाच्या तरी बॉडीमध्ये एखाद्याचा मेंदू घालणं, हे जे आपल्याकडे जे पुराणामध्ये सांगितलेले तुम्हाला दाखले दिसतील त्याच्यावरती, म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटपासून बॉडी ट्रान्सप्लांटपर्यंत हा सगळा प्रवास चालू आहे. आणि हे सगळं बघतो आपण त्यावेळेला, ज्यावेळेला मॅट्रिक्स किंवा लुसीसारखे सिनेमे आपण बघतो त्यावेळेला हे फक्त फिक्शनपुरतं मर्यादित नाही आहे याचं भान पण आपल्याला येतं. आणि हे खरंच नाही आहे, म्हणजे जे रिसर्च चालू आहे बाहेर आणि ज्या दिशेने चालू आहे, आणि त्या दिशेला जर ही जी आध्यात्मिक बैठक असती ती नसेल तर हा संशोधन कुठल्या दिशेने जाईल याचा विचार करणंसुद्धा भयावह आहे. एक उदाहरण देतो सोपं, ज्यांनी पाहिला असेल तो सिनेमा, मला माहिती नाही, मॅट्रिक्स तर बऱ्याच वेळा बघितला असेल पण त्याचं उदाहरण नाही देत. लुसी नावाचा सिनेमा आहे की स्कारलेट जॉन्सन नावाची एक अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री आहे, त्याचा ॲक्शन मूवी आहे, तो खूप छान मूवी आहे. तो जो मूवी तुम्ही बघितला तो ॲक्च्युली संपूर्ण मूवी हा योगिक कन्सेप्टवरनं घेतलेला मूवी आहे, संपूर्ण मूवी. त्याच्यामध्ये काय असतं की एका शास्त्रज्ञाने, काल्पनिक मूवी पण काल्पनिक म्हणता येणार नाही त्याला, कारण प्रत्यक्ष विज्ञानामध्ये त्या गोष्टी आज चालू आहेत.
त्यांनी एक जैविक रसायन आपल्या शरीरातनं आयसोलेट केलेलं असतं. ते रसायन कुठलं असतं? तर गर्भाची वाढ होत असताना 3ऱ्या महिन्यामध्ये मॅक्झिमम वाढ मेंदूची होत असते. त्या काळामध्ये शरीरामधलं जे रसायन जास्ती प्रमाणात असतं की जे मेंदूच्या वाढीसाठी लागतं ते आयसोलेट करतात आणि ते आयसोलेट करून त्याचा उपयोग कसा करून घेता येईल याच्यावरचं संशोधन आहे आणि ते खूप छान रंजक पद्धतीने मांडले. तुम्ही जरूर बघा तो, त्यामुळे त्याच्यात जास्ती मी सांगणार नाही. पण ते रसायन ॲक्सिडेंटली लुसीच्या शरीरामध्ये पसरतं, कारण तिचा उपयोग ते ड्रग ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणून करतात. ऑपरेशन करून तिच्या पोटामध्ये त्या ड्रगच्या पाउचेस घालतात आणि तिला ड्रग ट्रॅफिकिंगमध्ये करतात आणि मग तिच्या ब्रेनची पॉवर वाढायला लागते. आज आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्ती म्हणतोय मी की 10% मेंदू आपण वापरतो, जास्तीत जास्ती. जे खूप प्रगल्भ लोक आहेत ते 10% त्यांचा, 90% ब्रेनमध्ये काय चालू आहे आपल्याला माहितीच नसतं. आपण त्याचा उपयोगी करू. एवढे प्रचंड न्यूरॉन्स आहेत. म्हणजे न्यूरॉन्सचं नेटवर्क जर तुम्ही बघितलं, त्या इमेज माझ्या प्रेझेंटेशनमध्ये होत्या, आणि तुम्ही विश्वाचं नेटवर्क बघितलं तर त्या दोन्हीमध्ये काही फरक नाही आहे. हे जे आहे यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, ही जी संकल्पना आहे ही केवढी प्रगल्भ संकल्पना आहे हे तुम्ही त्या 2 इमेजेस बघितल्यानंतर तुम्हाला कळतं. अशा अनेक गोष्टींची मूळ आपल्याला आपल्या शास्त्रांमध्ये सापडतात. पण काय झालं दुर्दैवाने, आयुर्वेद हे आपलं शास्त्र आहे, त्याकडे मी आता येतो, की या मधल्या काळामध्ये आजसुद्धा आपण मॅकॉलेचे नातवं म्हणूनच जगतो आहोत. ही पुढची पिढी झाली, आम्ही त्याचे नातू आहोत, आमची मुलं होतील ते त्याची पतवंड होतील. आपल्यामध्ये काही बदल होताना दिसत नाही आहे. आणि जो बदल व्हायची प्रक्रिया आत्ता आपल्याला कराड सरांनी सांगितली, त्याची ही पीक्स आहेत. MIT सारख्या ज्या संस्था आहेत किंवा कराड सरांसारखे जे विचार आहेत हे याची पीक्स आहेत. आणि या पीक्समधनंच मोठे नेटवर्क्स तयार होत असतात आणि त्याच्यातनंच बदलाची प्रक्रिया वेग घेत असते. छोट्या गोष्टींमधनंच मोठे बदल होतात. आपल्याला माहिती आहे बटरफ्लाय इफेक्ट काय, छोट्या ठिकाणी एखाद्या फुलपाखराने पंख हलवले म्हणून दुसऱ्या ठिकाणी भूकंप होतो. ही वैश्विक नेटवर्काची किमया असते. तर या प्रकारांनी संशोधन चालू आहे. आता PLOS ONE नावाचं एक खूप मोठं जर्नल आहे, चांगलं प्रख्यात जर्नल आहे, नेचरच्याच तोडीचं जर्नल त्याला समजलं जातं. त्याच्यामध्ये एक संशोधन प्रसिद्ध झालं 2 वर्षापूर्वी, आत्ताचं नाही. कोणी केलं संशोधन ते, तर फ्रान्समधली एक रोबोटिक कंपनी आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमधले काही शास्त्रज्ञ यांनी केलेलं संशोधन. त्यांनी काय दाखवलं, तर 2 वेगवेगळ्या जगाच्या 2 वेगवेगळ्या टोकामध्ये बसलेली माणसं कॉम्प्युटरवर बसलेली आहेत. त्यांना मेंदूला काही गॅजेट्स त्यांनी कनेक्ट केलेली आहेत आणि दे आर एबल टू ट्रान्सफर देअर थॉट्स थ्रू कॉम्प्युटर्स. आता ही तंत्रज्ञानं अशी भीतीदायक आहेत की चांगल्या लोकांच्या हातात पडली तर त्याचं सोनं होऊ शकतं, चुकीच्या ठिकाणी गेली तर काय होऊ शकेल याची कल्पनाही करता येत नाही. तर अशा दृष्टीने, आणि हे सगळे रोबोटिक्सचे सिनेमे आपण बघतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण बघतो, हे काही फक्त कल्पनांमध्ये राहिलेलं नाही आहे. स्टीफन हॉकिन्सनी ही सूचना ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला, आणि इंजिनिअरिंगचे आपले खूप प्राध्यापक आहेत त्यामुळे त्या क्षेत्रात जात नाही. पण आणखीन एक उदाहरण मला तुम्हाला द्यावं असं वाटतं. आपण सगळे प्राध्यापक आहात म्हणून मी थोडंसं संशोधनाशी कनेक्टेड हेल्थ, मी टिपिकल फक्त आरोग्याचं तुम्हाला फक्त भाषण देत नाही आहे. कॅन्डेस पर्ट नावाची एक शास्त्रज्ञ होऊन गेली, 2014 साली त्या निवर्तल्या. कॅन्डेस पर्टची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगायची तर NIH मध्ये त्या न्यूरोसायन्सेसच्या डायरेक्टर होत्या. नोबेल प्राईजसाठी त्यांचं नॉमिनेशन झालेलं होतं, पण त्यांच्या मेल बॉसनी त्यांचं श्रेय हडप करायचा खूप मोठा प्रयत्न केला आणि त्याला त्यांनी प्रखर विरोध केला. शी स्टूड. त्यामुळे शी सॉ टू इट दॅट हर बॉस ऑल्सो डिड नॉट गेट नोबेल प्राईज. शी गॉट लास्कर अवॉर्ड विच इज द फर्स्ट स्टेप टू गो टू नोबेल प्राईज. पण त्यांना नोबेल नाही मिळू शकलं आणि मग त्यांनी NIH रिझाईन केलं. आणि नंतर त्यांनी त्यांचा मुलगा स्वतः खूप क्रिएटिव्ह म्युझिशियन आहे. आई गेल्यानंतर कराड सर त्यांनी एक फाउंडेशन तयार केलं आणि त्या फाउंडेशनचं नाव तुम्हाला खूप आवडेल. फाउंडेशनचं नाव त्यांनी दिलं सायन्स अँड फिलॉसॉफी ब्रिज. कोणी नोबेल लॉरिएटच्या इक्विव्हॅलंट असलेल्या जागतिक कीर्तीच्या न्यूरोबायोलॉजिस्टच्या मुलांनी ती गेल्यानंतर केलेलं फाउंडेशन. तिचं काम काय होतं कॅन्डेस पर्टचं,
तर ओपियाइड रिसेप्टर्स म्हणून असतात. आपण ओपीएम अफू घेतल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये जे काही बदल होतात ते कसे होतात, का होतात, याच्यावरती खूप सखोल संशोधन तिने केलेले. ओपियाइड रिसेप्टरची कर्ती म्हणून ती समजली जाते. तिने तिच्या शेवटच्या काळामध्ये हे जेव्हा सगळं झालं, माणूस जेव्हा ट्रॉमामध्ये जातो ना तेव्हा तो इंट्रोस्पेक्ट करायला लागतो, मग तो आत बघतो. ज्यावेळेला आपण आपल्या मस्तीत असतो त्यावेळेला आपल्याला बाकी सगळं क्षुल्लक वाटत असतं. हे नोबेल प्राईजचं झाल्यानंतर ती ट्रॉमामध्ये गेली. ज्यावेळेला तिने राजीनामा दिला ती ट्रॉमामध्ये होती आणि त्यावेळेला आत्म्याला ठेस लागते ना, की साधीसुधी नसते, शारीरिक नसते ती. त्या विचारामध्ये त्या भारतीय तत्त्वज्ञानाकडे ओढल्या गेल्या. आणि आमचे एक स्नेही आहेत, खूप सिनियर आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि बेस्ट सेलर लेखक आहेत. तुम्हाला माहिती असेल त्यांचं नाव कदाचित, दीपक चोप्रा म्हणून अमेरिकेत. त्यांच्या प्रभावाखाली त्या गेल्या, त्यांच्या शिष्य झाल्यासारख्या झाल्या त्या जवळजवळ. दीपक चोप्रांनी त्यांना खूप चांगलं मेंटॉरशिप दिली आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं. कराड सर, तुम्हाला पाठवीन मी ते पुस्तक. त्या पुस्तकाचं नाव आहे मॉलिक्युल्स ऑफ इमोशन्स. मॉलिक्युल्स ऑफ इमोशन्समध्ये काय बाकीचं मी तुम्हाला सांगणार नाही. त्याचं जर एक्स्ट्रॅक्ट मला सांगितलं तुम्ही करायला, अरे एवढं आम्हाला वाचायचं नाही आहे, एक ओळीमध्ये या पुस्तकात काय लिहिलं आहे सांग, तर मी असं सांगेन तुम्हाला की कॅन्डेस पर्ट असं म्हणते की वन डे विल कम, एक दिवस असा येईल भविष्यामध्ये आणि फार दूर नाही, की ज्या वेळेला मानवाला एक्सटर्नल मेडिसिन ॲज मटेरियलची गरज पडणार नाही. तुम्हाला गोळ्या, इंजेक्शनं बाहेरनं घ्यायची गरज पडणार नाही. तुम्ही मेडिटेट कराल, तुम्ही ध्यानाला बसाल आणि ऑर्डर कराल तुम्हालाच सिक्रेट, अरे मला हे पाहिजे आहे, मला ह्याच्यापासून मुक्ती पाहिजे आहे, आणि तुम्हाला ती मिळेल. आता हे जर कुठल्या तरी हे जर स्वतः कराड सरांनी सांगितलं असतं आणि त्यांनी सांगितलंही असेल आधी, त्यावेळेला ते म्हणले असते, हो हे काय सांगताय तुम्ही, बुवाबाजी अंधश्रद्धा जोपासताय तुम्ही, असंच तुमच्यावरती आरोप झाला असता. आणि सांगितलं कोणी? कॅन्डेस पर्ट, जगातल्या नामवंत शास्त्रज्ञ. आणि पुस्तकात, ते पुस्तक बेस्ट सेलर आहे. मॉलिक्युल्स ऑफ इमोशन्स इज वन ऑफ द बेस्ट सेलर्स इन द कंट्री. त्याच्यामध्ये लिहिलेलं तुम्हाला हेच दिसेल. आणि मी स्वतः औषधशास्त्रज्ञ आहे. मी स्वतः नवीन औषधं तयार करतो, केली आहेत, अजूनही करतो. आम्हाला माहिती आहे औषधं कशी काम करतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, तर काय तुमच्या हृदयामध्ये बीटा ब्लॉकर म्हणून एक औषध दिलं. बीटा रिसेप्टर असतात तुमच्या हृदयामध्ये, ते जर तुम्ही ब्लॉक केले तर तुमच्या हृदयाचं काम जे आहे ते थंडावतं, थोडंसं तुमचं ब्लड प्रेशर कमी होतं, तुमचा रक्तपुरवठा कंट्रोलमध्ये येतं, ब्लड प्रेशर कमी. बीटा ब्लॉकर्स हे खूप प्रोप्रेनॉल, खूप चांगलं औषध ते आहे बीटा ब्लॉकर. पण बीटा ब्लॉकर म्हणजे ते औषध काम करतं का असं जर विचारलं मला तुम्ही, तर औषध काम करतं. पण काय करतं ते? औषध घेतल्यानंतर ते मटेरियल, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये टार्गेट म्हणतो, ते टार्गेट त्या ठिकाणी जाऊन चिकटतं. आणि ते चिकटल्यानंतर शरीरामधल्या जैवरासायनिक स्त्राव असतात ते त्याच्यावरती परिणाम करतं. म्हणजे फायनली जो इफेक्ट मिळतो तुम्हाला तो त्या औषधाचा नसतो, तर तुमच्या शरीरामध्ये होणाऱ्या जीवरासायनिक बदलांचा असतो. आता मी स्वतः असं मान्य करतो आणि ओपनली मान्य करतो की हा बदल हा ते औषध न घेता सुद्धा मी करू शकतो. आणि ब्लड प्रेशरच्या बाबतीमध्ये हे दाखवून दिलेलं आहे. इतर रोगांच्या बाबतीमध्ये अजून नसेल दाखवलेलं. पण जर एका बाबतीमध्ये होऊ शकतं तर दुसऱ्या बाबतीमध्ये सुद्धा होऊ शकेल असं विज्ञानही सांगतं ना आम्हाला. म्हणजे हे अवैज्ञानिक मानायला तयार नाही.